नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। निवडीसाठी तुमची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा जी आहे घेतली जाणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये। त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी वॅकन्सीज निघालेले आहेत। जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन जे आहे असणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे MBBS डिग्री असेल किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPH MHA किंवा MBA हेल्थ केअरमध्ये झालेलं असणं तुमचं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी मिनिमम लागणार आहे। एकूण एक वॅकन्सी आपल्यासाठी निघालेली आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 25 एप्रिल 2025 16ला तुमचं वय जे आहे या ठिकाणी शासन निर्णयानुसार वय तुमचं या ठिकाणी असणार आहे। किमान वयमर्यादा तुम्हाला 18 वर्षाची या पदासाठी आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे। तुम्ही जर या ठिकाणी आरोग्य फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारचं फीस पेमेंट करायचं नाही। फीस पेमेंट करण्यासाठीची बँक डिटेल्स जी आहे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी गुगल पे, फोनपे, इतर UPI ॲप, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून फीस पेमेंट या ठिकाणी करू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।